मित्रांनो, इट्स अ न्यू डे, इट्स अ न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? कसे आहात पेक्षा जिवंत आहात ना तुम्ही सगळे? जिवंत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि नुसतं माणूस असून काय फायदा नाही, माणूस असून तो जिवंत असणं खूप महत्त्वाचं आहे. झाला असा किस्सा, आमच्यावर एक स्कॅम होता राहिला आहे किंवा तो कदाचित मे बी कॉल येतो आम्हाला मम्मीला की राजेश सावंत बघा, म्हणजे पुढची क्लिप बघा मम्मीची. कष्टाचा खातो. काय बोलला काय पण तो? राजेश सावंत ने मेरे को बोला आपके अकाउंट है ये नंबर पे 15,000 डालने को. मैं LIC में बोले आप कहाँ से बात कर रहे हो? तो LIC मेरा नाम ये है, काय तर नाव घेतलं त्यांनी. अलीशेर नाव आलं त्याचं, अलीशेर. म्हटलं कोण आहे, मी तर ओळखत नाही, तरी पण मी उचलले. मला बोलते राजेश सावंत. कसं आहे ना, कोणा रेकॉर्ड भेटतो भावेश. राजेश सावंत ने बोला है मेरे को आपके अकाउंट पे 15,000 डाले. मैंने ठीक है, मैं एक बार कंफर्म कर लेती हूँ. मैं एक बार कंफर्म कर लेती. त्याला असं वाटलं मी बोले नाही. भेज रस्त्यात पडलेला 1 रुपया आम्ही उचलत नाही, तर त्याचे 15,000 घेणार आहोत. मी आता वाट बघतोय त्या फोनची, तर फोन आला तर मी तो रेकॉर्ड करेन आणि तुम्हाला दाखवेन पुढच्या गोष्टी. पैसे सांभाळ, ठीक आहे. येतो काय भाई लोक, जसं कळलं असेल स्कॅमचा विषय तुम्हाला. खूप स्कॅम होत आहेत, कारण की झाला तो आता सांगितला काका काकींचा मम्मीचा, म्हणजे त्यांचा एका कॉमन फ्रेंड सोबत झाला आणि मम्मी पप्पा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे त्यांना कॉल गेलेत. बट याच्यावर मोठा स्कॅम काय माहिती आहे का? त्या वातावरणाचा. मगाशी निघताना म्हणजे मगाशी चेंज करत होतो ना, तेव्हा एकदम असं काळं काळं पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि आत्ता आहे ना ऊन आलंय. म्हणजे डिजिटल स्कॅम तर आहे लिस्टमध्ये, बट हे वातावरणाचं स्कॅम आहे ना पहिल्या नंबरवर आहे. आणि आहे ना थोडंसं आज वेगळं दिसते, टोपी घातले. उन्हाळा संपत याच्या वेळेला मी टोपी घेतली आहे, बट टोपी घेण्याचे 2 इश्यू आहेत, 2 कारणं आहेत. इश्यू नाही, कारणं आहेत. एक तर केस आपले ते झुपका होतो आणि जरा टोपीने नीट सेट राहतात. सो पहिला आपण आता निघूया आणि आपल्या मधल्या रोडवर बोलतो. नशीब चालू झाली ती. मी खूप दिवसापासून नोटीस करतोय माझं डिक्शन आहे ना खूप असं विचित्र झालंय. म्हणजे मला नोंदलेलं बघा, हा शब्द बोलताना पण खूप असं जड जातंय, म्हणजे फंबल होतोय किंवा शाब्दिक अशी जीभ अशी होते, विच इज नॉट गुड. कारण की जर मी कॉन्टेंट क्रिएशन या गोष्टीमध्ये जर माझं पुढे फ्युचर बघतोय, ऑब्व्हियसली कॉन्टेंट क्रिएशनच नाही, पुढे नाटक आहेत, मूवीज आहेत, फिल्म्स आहेत, ॲड्स आहेत. म्हणजे जिथे मला डिक्शन आहे, जिथे मला बोलायचं आहे, तिकडे जर मी माझं फ्युचर बघतोय, तर तिकडे मला ही गोष्ट या गोष्टीची खूप काळजी घेतली पाहिजे. कारण की जिकडे आपण शाब्दिक बोलतो तिकडे आपलं शब्दरचना, आपली वाक्यरचना उत्तम असणं, नॉट उत्तमच बट ॲटलिस्ट नीट असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी काही एक्सरसाइज असतात ज्या मी सुरू करतोय आजपासून. बघा, मला शब्द थोडेसे बोलताना जड होत आहेत, मला काय कळत नाहीये, माझी जीभ जड होते. सो लक्षात आली आहे माझ्या. सो मी या गोष्टीवर काम करायला घेतलंय आणि आपण आलो आहोत पुन्हा आपल्या या मॅनिफेस्टेशनच्या रोडवर. का मॅनिफेस्टेशनच्या रोडवर? कारण की तुम्हाला माहिती आहे, मी अगोदर पण जेव्हा इथून जायचं, या रस्त्यातून पास व्हायचं, याच रस्त्यावर मी मोस्ट ऑफ माझे ब्लॉग करायचो. काय तर कारण की तेव्हा एक थोडंसं न्यूनगंड होतं की या रस्त्यावर जास्त लोक नसतात, कोण जास्त मला बघणार नाही, जज करणार नाही. बट आता आय डोंट गिव्ह अ फक एनीवन. कारण की असं आलंय माझं की भाई मी माझ्यासाठी करतोय आणि लोकांना खरंच बोलतोय. लोकांना नाही पडली आहे कोण काय करतात, ती लोक असे बघतात फक्त, ओके काहीतरी व्हिडिओ चालू आहे, काहीतरी शूट करतात आणि निघतात. मग आपण आपलं काय न्यूनगंड, आपला कॉन्फिडन्स लो करायचा, हा रस्ता माझ्यासाठी खूप म्हणजे यादगार असा बोलू शकतो. कारण की या रस्त्यातच माझ्या खूप साऱ्या मेमरीज मी जमा केल्यात या ब्लॉगिंगच्या जर्नीमध्ये, आणि खूप आहेत. आणि या रस्त्यावरच मी मॅनिफेस्टेशन केलेलं की यूट्यूबवर मला 100K सबस्क्रायबर हवेत. आणि मी नेहमी बोलतो की 100K सबस्क्रायबर भाई हवेत. मला ती पाटी हवी आहे, गोल्डन. बघा आता तोंडातून गोल्डन आलं डिरेक्ट. म्हणजे देवाची अशी इच्छा आहे की तू सिल्वर प्लेटचा विचार करतोय, पण मी तुला गोल्डन देऊ इच्छितोय. जे काय असो, पहिला सिल्वर येणार, त्याच्यानंतर गोल्डन येणार. नेहमी बोलतो आय एम सो लकी आणि आय एम ग्रेटफुल की मी या क्षेत्रात आहे आणि या गोष्टी करतोय, खूप मनापासून करतोय. आय नो थोडेसे हडल्स असतात, बट
ते पार करायचे असतात, ते पार करण्यातच मजा यायचं. सगळं एकदम चटचट चटचट मिळत गेलं तर मजा नाही येणार. आय एम रेडी फॉर दॅट चॅलेंज. मजा येते. ठीक आहे, आता पटापट आहे ना, मी पटापट कसला पटापट 10:25 झाले, मी ऑफिसमध्ये पोहोचतो, माझी टोपी उडायची. चले का या. पहिलं आहे, सभेमध्ये केवळ नियमित व अत्यावश्यक प्रशासकीय विषयांवरच चर्चा करण्यात यावी. कोणतीही नवीन योजना, नवीन विकास काम, आर्थिक लाभ, विशेष निधी मंजुरी किंवा मतदारांना प्रभावित करणारे निर्णय अगोदर गणना झाली, आता परत दुसरी गणना होईल. त्याच्या अगोदर 15 मध्ये गणना झाली, 20 मध्ये गणना झाली. त्याचा आकडा सांगा ना. 5 वर्षात आपल्या प्रशासनाला जिल्हा परिषदेकडून आकडा घेता आला नाही, हे दुर्दैव नाही का? कशाच्या आधारावरती आम्ही अंधारामध्ये. मुळात आता याच्या मला पुढे अजून बोलू द्या. महापौर महोदय, आता जे आकडे आहेत सीएजीच्या, त्यामुळे ऐका महापौर महोदय, ऐका महापौर महोदय, मला एवढंच सांगायचं आहे. उत्तर मला द्यायचं. तुम्ही द्या ना. विरोधी पक्ष नेत्याला तरी कट करू नका. त्यामुळे आणि तुम्ही जेव्हा सांगता ना, तुम्ही अगोदर मध्ये सांगितलेलं 100 बाका एक लिखा, आम्ही 1000 लिखा, पण काही करू नका. त्यामुळे आम्हाला इथे बसावं पण लागतं आणि लिखावं पण लागतं. चला, त्यामुळे विषय, महत्वाचा विषय काय महापौर महोदय, हा विषय सांगतो. मी जेव्हा ऐका, कोणी मला माहिती देताना, महापौर महोदय पूर्ण ऐकून माझा विषय पूर्ण करा. मला ऐका, माहिती देतो ना, ऐका. कोणी जेव्हा मला माहिती देईल ना, तेव्हा जोपर्यंत कागदपत्रामध्ये मी स्वतःची पडताळत नाही ना, तोपर्यंत मी Time to end this vlog is here and start new vlog from here. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट vlog मध्ये. तोपर्यंत बाय बाय.